मनोरंजन क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्या चेतन गरुड प्रोडक्शन्सने सोलापूर शहरात ब्रँड इंटिग्रेशन अल्बमचा पहिला यशस्वी प्रयोग साकारला आहे. शहरातील संकेत ज्वेलर्स सोबत राबवण्यात आलेला हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला असून सोलापूरमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरल्याची माहिती आयोजक कमलेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पाचे चित्रीकरण आणि तांत्रिक बाजू DOP कमलेश शिंदे यांनी सांभाळली असून त्यांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे संपूर्ण सादरीकरण आकर्षक आणि प्रभावी झाले आहे. या उपक्रमात ख्वाडा चित्रपटातील अभिनेत्री रसिका चव्हाण तसेच असंच होतं मनात माझ्या आणि नटरंगी नारमधील अभिनेता महेश पिंपरीकर यांचा सहभाग लाभला. या दोन्ही कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रकल्पाला विशेष उंची दिली. या यशाबद्दल चेतन गरुड प्रोडक्शन्सने सोलापूरकरांचे आभार मानले असून स्थानिक स्तरावर मिळालेल्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान या यशानंतर चेतन गरुड प्रोडक्शन्स भविष्यात आणखी नवनवीन व दर्जेदार प्रकल्प राबवणार असल्याची माहितीही शिंदे यांच्याकडून देण्यात आली. या पत्रकार परिषदेस रसिका चव्हाण, चेतन गरुड, संकेत आंबडेकर आदी उपस्थित होते. माझी थोडीशी आपल्या सगळ्या मित्र कंपनीमध्ये माझी छोटीशी ओळख आहे. जसं संतोष बाबा काशी बसलेत समोर. तर श्री प्रोडक्शन म्हणून माझी फर्म आहे सोलापुरात, जे आपण फोटोग्राफी आणि म्युझिक अल्बमसाठी आज आपण जे विषय घेतला आहे. तर सोलापूरमध्ये आपल्याला खंडेराया झाली माझी देणं गाणं ऐकलं असेल आपण सगळ्यांनी. इश्काची नौका चेतन गरुड प्रोडक्शन जे आहे हे स्वतः समक्ष आलेले आहेत. खंडेराया झाली माझी देणं जे 120 मिलियन्सवर व्ह्यूज आहेत त्या गाण्याला, तर ते चेतन गरुड प्रोडक्शन यांचं आहे. तर जवळपास ते 250च्या वर गाणे आता पण मराठी म्युझिक अल्बम केले त्यांनी. तर आम्ही आज सोलापूरमध्ये एक ब्रँड इंडिकेशन म्हणून कॉन्सेप्ट चालू केला होता की त्याच्यामधून आपण गाण्यांमधून जे आपले काही सोलापुरातले उद्योजक आहेत त्यांना महाराष्ट्रभर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातून आपले सोलापुरातले संकेत ज्वेलर्सचे मालक संकेत सर आहेत आणि आपल्या याच्यामध्ये काम केलेले जे सिने अभिनेत्री आहेत रसिका चव्हाण, ख्वाडा मूवी आहे पाहिजे असेल, ख्वाडा खिचिक त्याचे सिने अभिनेत्री आहेत आणि चेतन गरुड सर आहेत. गरुड सर मधून आपल्या इथले जे नवीन नवीन कलाकार आता इच्छुक आहेत जे पुणे मुंबईला जात आहेत, तर चेतन गरुड प्रोडक्शनने एक डोक्यात विषय घेतला की आम्ही दोघांनी विचार केला की सोलापूरमध्ये आपण गाण्यांची सुरुवात करूया म्युझिक अल्बमची. आणि छोटीशी काय राही ना म्हणतो आपण 99पैकी 1% 1% आम्ही फिल्म सिटीसारखा कन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न करतो आहे की गाण्यांच्या माध्यमातून म्युझिक अल्बमच्या माध्यमातून. तर आपले पत्रकार बंधूंचं एक सहकार्य आणि चौथा स्तंभ म्हणला जातो, तर आम्ही तर त्याला पहिलाच मानतो. तर तुमचा सगळ्यांचा सहकार्य असलं पाहिजे, हाच आमचा पहिला उद्देश. तर पुढचं थोडंसं चेतन गरुड सर सांगतील.